नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, जर तुम्ही रिनीट 2024 ची एक्झाम दिली असेल आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्यामधून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये एमबीबीएस या कोर्ससाठी ऍडमिशन करायचा विचार करत असाल तर आज आपण चर्चा करणार आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ 2025 ला किती होता, सगळ्यात स्टार्टिंगला ज्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालं कॅटेगरीमधून त्या विद्यार्थ्याचा स्कोर किती होता आणि त्याच कॅटेगरीमधून सगळ्यात शेवटी ज्या मुलाचं ऍडमिशन झालं त्याचा नीट स्कोर आणि ऑल इंडिया रँक किती होता याची आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरीमधून या कॉलेजमध्ये ज्याला फर्स्ट सीट अलॉटमेंट झालं तर त्या मुलाचा जो नीट स्कोर होता 456 मार्क होता। ऑल इंडिया रँक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। जर आपण एससी कॅटेगरीमधून लास्ट विद्यार्थ्याचा स्कोर बघितला तर 449 होता। त्यानंतर सेकंड कॅटेगरी आपली एसटी कॅटेगरी, पहिल्या विद्यार्थ्याचा जो काही नीट स्कोर आहे तो 371 आहे। लास्ट विद्यार्थ्याचा नीट स्कोर जो आहे तो 326 तुम्हाला बघायला भेटेल। फीजे कॅटेगरीसाठी जर आपण विचार केला तर फर्स्ट 493 आहे, लास्ट पण 493 बघायला भेटेल। कारण फीजे कॅटेगरी झालं, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरी झालं तर ह्या कॅटेगरीमधून जनरल मधून एक सीट असते, कधी वुमन मधून एक सीट असते। त्याच्यामुळे जो विद्यार्थी फर्स्ट अलॉटमेंट होणार आहे फर्स्ट राऊंड मध्ये तोच कट ऑफ त्या कॅटेगरीचा शेवटचा राऊंड पर्यंत जाणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्या कॉलेजमध्ये कट ऑफ कमी होणार नाहीये कारण एकच सीट आहे। पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट झालं, त्या विद्यार्थ्यानं बुक केली तर मग जागा बुक झाली, तो बेटरमेंटला अप्लाय करत नाही, तो अपग्रेड करत नाही, तो कॉलेजकडून दुसरीकडे जात नाहीये, मग त्या कंडिशन मध्ये ती सीट तिथंच बुक झाली तर मग पुढच्या राऊंडला सीटच नाही कॅटेगरीची, तर या कॅटेगरीचा कट ऑफ तिथंच क्लोज होतो। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। त्यानंतर जर तुम्ही एनटी 1 कॅटेगरीचा विचार केला तर पहिल्या विद्यार्थ्याचा स्कोर 480 होता, ऑल इंडिया रँक 77,698 होता आणि सेम विद्यार्थी तुम्हाला लास्ट पण बघायला भेटेल कारण एनटी 1 कॅटेगरीची एकच जागा असणार आहे। त्याच्यामुळे एका मुलाला सीट अलॉटमेंट झालं, कट ऑफ इथंच क्लोज झाला, त्याच्यामुळे दुसरा मुलगा इथे ऍडमिशन घेणार आहे असं बिलकुल होणार नाहीये। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे सीट बुक वगैरे अशी काही प्रोसेस नसते, तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं आहे। त्यानंतर जर आपण एनटी 2 कॅटेगरीचा विचार केला तर 502 मार्कावर सीट अलॉटमेंट झाले फर्स्ट विद्यार्थ्याला, लास्ट विद्यार्थ्याचा स्कोर तुम्हाला 501 या ठिकाणी बघायला भेटेल। एनटी 3 कॅटेगरीमधून फर्स्ट 517 सेकंड आणि लास्ट जो आहे तो पण 517, इथं पण एनटीडी कॅटेगरीची एकच जागा होती। नंतर ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर फर्स्ट विद्यार्थी 516 मार्कावर आहे आणि लास्ट विद्यार्थी 505 मार्कावर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। एसीबीसी कॅटेगरीमधून 504 मार्कावर पहिला विद्यार्थी आणि शेवटच्या विद्यार्थ्याला 494 मार्कावर सीट अलॉटमेंट झालेलं आहे। ईडब्ल्यूएस कोट्यामधून कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट जे आहे ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये होत नाहीये, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। ईडब्ल्यूएस साठी तुम्हाला जो गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 10% सीट असतात त्याच्यानुसार सीट अलॉटमेंट केलं जातं, पण तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशनचा विचार करताय तर ईडब्ल्यूएस कोट्यामधून तुम्हाला सीट अलॉटमेंट होत नाहीये। तुम्हाला सीट अलॉटमेंट ओपन कॅटेगरीच्या सीटमधून होणार आहे। फक्त तुम्हाला ईडब्ल्यूएस ईबीसी कॅटेगरीमधून फीसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये 100% बेनिफिट दिला जातो। आता जर आपण ओपन कॅटेगरी ईडब्ल्यूएस आणि एबीसी कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर फर्स्ट विद्यार्थी 544 मार्का होता आणि लास्ट विद्यार्थी 513 मार्कावर तुम्हाला बघायला भेटेल। तर हा झाला स्टेट कोट्याचा कट ऑफ, जिथे की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार फीसमध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे जर तुमचं इन्कम कमी असेल तर, आणि जर तुमचं इन्कम जास्त असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जे सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे ते तुमचं जनरल कॅटेगरीच्या फीसनुसार केलं जाणार आहे। आता हे झालं आपलं कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप मिळणार आहे त्यानुसार। आता आपण मॅनेजमेंट कोट्याचा जर विचार केला तर यावर्षी जे अलॉटमेंट झालं होतं 2025 मध्ये या कॉलेजमध्ये, तिथला मॅनेजमेंटचा कट ऑफ जो आहे तो जवळपास 419 एवढा होता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावर्षी जर तुम्ही आयक्यू एनआरआय कोट्यामधून या कॉलेजला काउन्सिलिंग करतात तर तुम्हाला खूप कमी मार्क पण या ठिकाणी आयक्यू एनआरआय कोट्यामधून सीट अलॉटमेंट होऊ शकतं। लास्ट इयर 1,75,296 ऑल इंडिया रँक पर्यंत अलॉटमेंट झालेला आहे, पण याच्यापेक्षा कमी मार्कावर पण तुम्हाला आयक्यू एनआरआय कोट्यामधून 100% सीट अलॉटमेंट होऊन जाईल। कारण या कॉलेजची जी फीस आहे ती आयक्यू कोट्यामधून तुम्ही विचार केला तर अप्रॉक्सिमेटली 30 ते 35 लाख एका वर्षाची जाते, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। आता हे झालं आपलं के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज। तुम्हाला जर अशाच प्रकारे बाकी मेडिकल कॉलेजचे कट ऑफ आणि फीसची इन्फॉर्मेशन किंवा काउन्सिलिंगचे रूल किंवा काउन्सिलिंग बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कोणतीही अपडेट शेअर करू ती तुम्हाला मिळत राहणार आहे। आणि तुम्हाला जर या कॉलेजच्या कट ऑफची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल आणि तुम्हाला तिथं आम्ही पीडीएफ नक्की शेअर करू। तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।